नाशिकमध्ये कोरोनाच्या नव्या विषाणूचा पहिला संशयित रुग्ण आढळलाय। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील संशयित महिला रुग्णाला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। भारतीय नौदलात मंगळवारी INS इंफाळ ही नवी युद्धनौका दाखल होणार आहे। ही युद्धनौका ब्रह्मोस क्षेपणास्त्राने सज्ज असेल। या युद्धनौकेला मणिपूरच्या राजधानीचं नाव देण्यात आलंय। तब्बल 7400 टन वजन या जहाजाचं असून एकूण लांबी 164 मीटर आहे। INS इंफाळवर जमिनीवर आणि जमिनीवरून हवेत मारा करू शकणारे ब्रह्मोस क्षेपणास्त्र तैनात करण्यात आलेले आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंच्या शोधासाठी 7 महिने आधी प्रक्रिया सुरू केली होती। 31 डिसेंबरच्या आत नवे कुलगुरू मिळतील अशी आशा पल्लवित झाली होती। पण आता मावळते कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांचा कार्यकाळ संपण्यास अवघे 5 दिवस शिल्लक आहेत। नव्या कुलगुरूंची निवड होणं आता अशक्यप्राय झाले आहे। पुढे ढकललेल्या मुलाखतींची पुढची तारीख अद्याप निश्चित नाहीये। त्यामुळे डॉक्टर येवलेंना अन्य कुणाकडे तरी पदभार द्यावा लागणार आहे। मानवी तस्करीच्या आरोपाखाली फ्रान्समध्ये थांबवलेलं रोमानियन विमान प्रवाशांसह मुंबईत दाखल झालंय। या विमानात 303 प्रवासी होते। त्यापैकी फक्त 276 प्रवासी भारतात परतलेत। इतर प्रवाशांपैकी अनेकांनी फ्रान्समध्ये आश्रय मागितला असून 2 प्रवाशांवर आरोपही दाखल करण्यात आले आहेत। भारत सरकारने या प्रकरणी फ्रान्स सरकारचे आभार मानलेत। ओडिशातील सिमिलिपाल व्याघ्र प्रकल्पात 1 नव्हे 2 नव्हे तर तब्बल 10 काळ्या वाघांची नोंद करण्यात आलेली आहे। देशातील सर्व काळे म्हणजेच मेलॅनिस्टिक वाघ या एकाच व्याघ्र प्रकल्पात आहे। ते विशेष केंद्रीय पर्यावरण वने व हवामान बदल मंत्रालयानेही यावर नुकतंच शिक्कामोर्तब केला। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5311 घरांच्या सोडतीतील 2970 घरांसाठी 13 डिसेंबरला सोडत काढण्यात येणार होती। मात्र अचानक प्रशासकीय कारण देत ही सोडत पुढे ढकलण्यात आली आहे। अद्याप सोडतीची नवीन तारीख जाहीर केली जात नसल्याने पात्र अर्जदारांमध्ये नाराजी आहे। सुमारे 24,000 अर्जदारांना या सोडतीच्या तारखेची प्रतीक्षा आहे। देशामध्ये ई-सिगारेटचा उत्पादन, आयात, निर्यात, वाहतूक, विक्री, वितरण, साठवणूक आणि जाहिरात करणे हे पेका 2019 या कायद्यान्वये बंदी आहे। मात्र आता ई-सिगारेट आणि तंबाखू उत्पादनात संशोधन करण्यावरही केंद्र सरकारतर्फे निर्बंध घालण्यात आलेत। नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील शिंगवे या गावात अतिप्राचीन असे दत्त मंदिर आहे आणि या मंदिरात दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडतोय। मंगळवारी पहाटेच्या सुमारास भाविकांनी मंदिरात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती। नवसाला पावणारा श्री गुरुदेव दत्त अशी या मंदिराची ख्याती आहे। डोंगरावर बसलेल्या मंदिरात अतिप्राचीन अशी श्री दत्तगुरू यांची मूर्ती आहे। दत्त जयंतीपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर यात्रा भरते। कुस्त्यांची दंगल, तमाशाचा फड आणि अनेक कार्यक्रम या ठिकाणी भरत असतात। महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत ओबीसी विजयंती त्याचबरोबर एसीबीसी प्रवर्गातील PhD संशोधकांना अधिछात्रवृत्तीतून अर्थसहाय्य केले जातं। आता महाज्योतीच्या संचालक मंडळाने PhD संशोधकांच्या अर्थसहाय्य योजनेत वाढ केली आहे। विद्यापीठ अनुदान आयोगाकडून नवीन रक्कम ठरवण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय। राज्यामध्ये सोमवारी कोरोनाचे 28 नवे रुग्ण आढळले असून यामध्ये मुंबईमध्ये सर्वाधिक म्हणजे 13 रुग्ण आढळलेत। त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 81,72,163 इतकी झाली आहे। राज्यामध्ये सध्या 168 सक्रिय रुग्ण आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील 50% म्हणजेच सुमारे 50,000 मतदान केंद्रावर मतदानाच्या दिवशी व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार आहे। संपूर्ण मतदानाची प्रक्रिया पार पडेपर्यंत हे चित्रीकरण केलं जाणार असून त्यासाठी मंत्रालयात मध्यवर्ती केंद्र स्थापन केलं जाणार आहे। त्याची जबाबदारी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी त्यांच्यावर देण्यात आली आहे।
आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना संरक्षण, आंतरधर्मीय व आंतरजातीय विवाह करू इच्छिणाऱ्या जोडप्यांना संरक्षण देण्यासाठी तसेच ऑनर किलिंग सारख्या गुन्ह्यांना रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पोलीस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली विशेष कक्ष स्थापन करण्यात येणार आहे। त्याचबरोबर अशा जोडप्यांना पोलिसांचा बंदोबस्त असलेले सुरक्षागृहही उपलब्ध करून देण्यात येणार आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गृह विभागाने हा निर्णय घेतला आहे। मोहम्मद रफी यांचे 2024 हे जनशताब्दी वर्ष असून वर्षभरात प्रत्येक महिन्यातील 24 तारखेला देशभर त्यांच्या गाण्याचे कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहन कलावंतांना करतानाच केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी 24 डिसेंबर 2024 रोजी नवी दिल्लीत भारत मंडपम प्रांगणात रफी यांचा 100वा वाढदिवस शानदार साजरा करू अशी घोषणा केली आहे। सावली वनपरिक्षेत्रात वाघाचा मृत्यू झालाय। सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या व्याहड खुर्द उपवन क्षेत्रातील कापसेबीड परिसरात सोमवार 25 डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास गोसेखुर्द नहराच्या बाजूला शेतात मृतावस्थेत वाघ आढळून आल्याने एकच खळबळ उडाली। 5 दिवसात 3 वाघांचा मृत्यू झाल्याने वन विभाग हादरून गेलाय।